दुसरा दिवस उपोषणाचा सरकारनं आणि विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे। ती अंमलबजावणी त्यांनी करावी, कारण उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होतं। आज दुसऱ्या दिवसापासूनच ते सुरू झालंय, कारण अगोदरच 2 दिवसापासूनचा प्रवास आणि 2 दिवसापासूनचं उपोषी असणं, त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो। त्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। सरकारला आमचं सांगणं आहे, मागण्याची अंमलबजावणी तात्काळ करा। गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या, त्यांचा अपमान करू नका। आम्ही तुमचे काही मंत्री म्हणतात आम्ही एकाचं काढून एकाला देऊ शकत नाहीत, आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाहीत। तुम्ही गैरसमज पसरवू नका महाराष्ट्रात। आमचं ते आम्हाला द्या म्हणतोय, त्यांचं काढून घेणं म्हणजे काय? ओबीसीला उदाहरणार्थ 32% आरक्षण आहे, त्यांच्यातलं 20% आम्ही काढून घेणं, मग त्याला काढून घेणं म्हणतात। आणि त्यांना 10%च ठेवणं, याला काढून घेणं म्हणतात। मंत्री संभ्रम निर्माण करतात। आम्ही 32% ओबीसी आरक्षणातलं 20% मराठ्याला काढून द्या ओबीसीचं असं म्हणत नाहीत। 10%च ओबीसी आरक्षण 32%तलं ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही। आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात आहेत, आम्ही ओबीसीतच आहेत। मराठा आणि कुणबी हा एकच आहे, हे आमचं म्हणणं आहे। हे सरकारनं समजून घ्या, संभ्रम निर्माण करू नका।